सहकारी मित्र, कार्यक्रमाला उपस्थित गावागावातून आलेले सर्व आमचे सरपंच, उपसरपंच, कार्यक्रमाला उपस्थित उपअभियंता श्री खोसे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गाढे, आपल्या आष्टी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री काळे, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्राम, एवढ्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या सर्व माता भगिनी, आज गेल्या 2-2.5 वर्षाच्या संघर्षानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी सभागृह बांधण्याच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात. ही सुरुवात आहे. त्या सभागृहाची मागणी भगवानरावच्या माध्यमातून झाली आणि सभागृह द्यायला काही अडचण नव्हती. आपण खंडेश्वर मंदिरात 50 लाखाचं सभागृह दिलं, सिद्धेश्वर मंदिरात लिंगायत समाजाला 30 लाखाचं सभागृह दिलं, काळ्या मारुतीला 30 लाखाचं सभागृह दिलं, वाडीमध्ये काही समाज बांधव राहतात तिथं सभागृह दिलं, कासार समाजानं सभागृह मागितलं तिथं सभागृह दिलं. प्रश्न सभागृहाचा आणि पैशाचा नव्हता, निधीचा नव्हता. प्रश्न बनतेजी, आपण धर्मगुरू आहात, मी आपल्या समोर जे बोलेल ती वस्तुस्थिती असेल. प्रश्न होता जागेचा आणि सुप्रीम कोर्टाचा मधल्या काळामध्ये एक निकाल आला आणि त्या निकालामध्ये जिथं जिथं गायरान जमिनी आहेत, जिथं जिथं गावठाण आहेत आणि ही सर्व गायरानं आहेत, तर गायरानाच्या जमिनीमध्ये कुठंही शाळा काढायला, कॉलेज काढायला, साखर कारखाना काढायला, कुठलीही जनतेच्या हिताचं काही काढायचं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यावेळेला कोणत्याही आमदार, खासदार, मंत्री, केंद्राचा, राज्याचा कोणालाही गायरानाची जमीन देता येत नव्हती. आपलं जे गायरान जमीन आहे, ही गायरानाची जमीन इथं जायकवाडी झाली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचा निकाल नव्हता, ग्रामपंचायत कार्यालय बांधलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचा निकाल नव्हता. आणि सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम आहे, तर सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्यामुळं इथलची कायदेशीर जागा देताना आमच्या समोर अडचणी होत्या. मी जिल्हाधिकाऱ्यांना बोललो, जिल्हा परिषद सीओंना बोललो, बीडीओंना बोललो, मीटिंग झाली आणि जागा देण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. मात्र सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलून कोणतीही जागा देता येणार नाही अशा प्रकारचं प्रशासनानं त्यावेळेला सांगितलं. मी तहसीलदार, एसडीएम, बीडीओ सगळे माझ्या बंगल्यावर बोलवले. कलेक्टरच्या दालनात मी जाऊन भेटलो की मी 300 गावात सभामंडप दिले, प्रत्येक गाव तिथं सभामंडप आहे. मसुबाला मागितलं, मसुबाला दिलं. आज इथं मुंज्याचं मागितलं, साठेनगर मध्ये आमचं मुंजा आहे म्हणले, आम्हाला एक सभागृह, तिथे 10 लाख रुपये दिले. लय लहानशी गोष्ट आहे 10 लाख रुपयाची. भगवानराव, तुम्ही 50 लाख मागितले असते मंत्री झाले असताना तर तेही दिले असते. काय मोठी गोष्ट आहे. थोडी भेटत उशिरा झाली आणि गैरसमज झाले आणि काही लोकांना वाटत असेल की बाबा हे भगवानराव लोणीकरांना शिव्या देणारे, पोस्ट टाकणारे, आज यांचं गुणगान करायले. मी भगवानरावला 100 रुपये दिले नाही, पेन सुद्धा दिलं नाही, पेनातली कांडी सुद्धा दिली नाही आणि त्यांनी मला काही मागितलं नाही. त्यांनी समाजासाठी मागितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी मागितलं होतं. 10 लाख काय 50 लाख रुपये देऊ शकलो असतो. आमचे क्षेत्रगुण कंचे यांना 2.25 कोटी रुपये दिले मी गंगा भारती मंदिरात. नांगर तसं 7 कोटी रुपये दिले. गाव तिथं सभागृह आहे, जिथं जिथं मागितलं तिथे. मधुकर कुठे, प्रधान सुदामराव, तुम्ही जायकवाडीत सभागृह मागितलं तिथं सभागृह बांधला आपण. रामा मोरे आणि आपले मधुकर मोरे इथं राहतात, त्यांना सभागृह दिलं. ते म्हणाले की भाऊ आता हे दुसरं आम्हाला जायकवाडीत द्या. म्हणलं मी भगवानला शब्द दिलेला आणि भगवानला दिलेला शब्द भगवान आहे, मी बोलत नाही. टोकास वगैरे तुम्ही सगळे सुरेबान मोरे तुम्ही माझ्याकडे आलात, त्यांनी सांगितलं की पक्ष जरी वेगळा असला तर भाऊकडे गेलो तर बिलकुल भाऊ परत करत नाही. आपण बसलो आणि म्हणून ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली
या घटनेप्रमाणे मागासलेला समाज आहे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना सवलती मिळाल्या पाहिजे, ते आमच्या बरोबरीने आले पाहिजे. सर्वांना समान या देशामध्ये सगळ्यांना कायदा सारखा आहे. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेप्रमाणे चालतो. पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, केंद्रातलं सरकार असेल, राज्याचं सरकार असेल, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, जिल्हा कोर्ट असेल, तालुका कोर्ट असेल, या देशाचा ढाचा जगातल्या कुठल्याही देशात आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो, श्रीलंकेला गेलो, मलेशियाला गेलो, बीजिंगला गेलो, इस्रायलला गेलो, अशी राज्यघटना जगातल्या कुठल्याही देशात नाही. शिपायाला एक मताचा अधिकार, सरपंचाला एक मताचा अधिकार, आमदाराला एक मताचा अधिकार, मुख्यमंत्र्याला एक मताचा अधिकार, राज्यपालाला एकच मताचा अधिकार, पंतप्रधानांना एकच मताचा अधिकार, एकच मताचा अधिकार राष्ट्रपतीला. म्हणजे जगाच्या पाठीवर अशी लोकशाही कुठेही तुम्हाला आढळणार नाही. आणि त्या राज्यघटनेप्रमाणे हे सगळं चालतं. आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की गायरान जमिनीवर कुठल्याही संस्था काढता येणार नाही. पूर्वीच्या काळात पुढाऱ्यांनी संस्था काढल्या, विद्यापीठं काढले, कॉलेज काढल्या, शाळा काढल्या, कॉलेज काढले आणि 100 एकर जमिनी घेतल्या. पण आपल्या वाट्याला आलं, आपण आलो आणि सुप्रीम कोर्टाचा तो निकाल आडवा आला. आणि एक सुप्रीम कोर्टाचा निकाल असा होता की देशातल्या सगळ्या राष्ट्रपुरुषांचे पुतळे काढा रोडवरचे. त्या विटंबना होऊ नये, काही होऊ नये, दंगली होऊ नये, सर्व समाज एकत्र राहावा म्हणून रोडवर बांधलेले जे पुतळे असतात वारंवार राष्ट्रपुरुषांचे, त्याच्या विटंबना होऊ नये पुतळे काढा. गायरान जमिनीवर काही अतिक्रमण असतील ते काढा. आणि इथलचे 250 घरं काढायचा निर्णय झाला होता. 250 हे सगळे, हे जे 250 घरं आहेत म्हणजे एक छोटं गाव आहे. आणि हा विषय डीवायएसपी मोरे, राजू मोरे हे माझ्याकडे आले, म्हणजे असा असा आहे, आम्हाला असे कलेक्टरचे एसपीचे आदेश आहेत. म्हणलं तुम्हाला हे गाव उठवता येणार नाही, झोपडपट्टी उठवता येणार नाही, 250 कुटुंब काढणं सोपं नाहीये. आदेश कशाचाही असू द्या, हळूहळू सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्यात काही ना काही मार्ग निघेल. आणि भगवानराव दैव सगळ्यांचं आपलं चांगलं, सुप्रीम कोर्टात सरकारनं बाजू मांडली आणि सुप्रीम कोर्टानं सरकारनं मांडलेली बाजू, सरकारच्या वकिलांनी मांडलेली जनतेची बाजू, की जे लोक गरीब आहेत, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी, जो विश्व दारिद्र्य गरीब आहे, मग कोणी मराठा असेल, ब्राह्मण असेल, कोणी बी असेल, ज्या लोकांनी अतिक्रमण करून घरं बांधलेली आहेत, गायरानात बांधली आहेत, ते 25 वर्ष तिथं राहत आहेत, त्यांना काढणं म्हणजे लॉ अँड ऑर्डर होईल, सगळे प्रॉब्लेम होतील. आणि हा सगळा विषय 25 वर्ष गायरानाच्या जमिनी गरिबाच्या ताब्यात असतील, 7/12वर त्यांचा उतार्यावर नाव आला पाहिजे किंवा त्यांचे घरं पाडता येणार नाही, अशी बाजू सरकारनं भक्कम मांडली भगवानराव. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि तुमचे हे 250 घरं वाचले. आणि आता इथं जे सभागृह देण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला. इथं तुम्ही हे करून ठेवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक सभागृह बोर्ड. म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचा आदेश जो होता की सगळं अतिक्रमण काढा, आता तुम्हाला कोणी काढू शकत नाही. आपलं दैव चांगलं, शक्ती चांगली. आणि हे सगळे जे काही राज्यभरातले जे काही गरीब लोकांचे घरं आहेत, गावठाणामध्ये झालेले अतिक्रमण आहेत, ते सगळे नियमित करा, अशा प्रकारचं सरकारनं कोर्टानं ऐकलं. म्हणजे देशाच्या राज्यघटनेप्रमाणे सुप्रीम कोर्ट चालतं आणि सुप्रीम कोर्टाचा मार्ग मोकळा झाला आणि कायदेशीर पूर्तता केल्या. आणि मी भगवानराव हे सगळा निकाल लागला की पहिला फोन तुम्हाला केला आणि सांगितलं भगवानराव तुमचं सभागृह मंजूर झालं, पहिला फोन. आणि मग बाकीचे आमचे सुदामाबा प्रधान आहेत, मोरे आहेत, यांना सगळ्याला नंतर सुचवलं, सांगितलं, पहिला फोन तुम्हाला गेला. डेप्टी इंजिनियर आहेत आमचे, त्यांना सांगितलं, ग्रामविकास अधिकारी काळ्यांना सांगितलं, खुर्ची द्या रे, हे खुर्ची द्या. आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आपला मार्ग मोकळा झाला.
आता छोटं सभागृह मागितलं तुम्ही जे जे कराल, मला माहिती आहे तुम्ही जिद्दी आहे, म्हणजे वर्षभर उपोषण करणारा माणूस साधा नसतो, आणि म्हणून तुम्ही जे सांगितलं, तुम्हाला जे जे पाहिजे तुम्ही त्याचा पाठपुरावा करा, आणि तिथं माझं पत्र पाहिजे, माझी शिफारस पाहिजे, माझ्या सत्तेची ताकद पाहिजे, तर तुम्ही समाजासाठी करता, तर ही ताकद देण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही येवलेचे रोप लाविले द्वारी त्याचा घेऊन गेला गगनावरी, म्हणजे छोटस काम केलं, आणि याच्यातून तुम्ही काही स्वप्न बघितलेलं आहे की इथं दुकानदारी करायची नाही, इथं जागा हडप करायची नाही, इथं प्लॉट चोरायचा नाही, इथं कुठलं 19-20 करायचं नाही, समाजासाठी एक काम उभं करायचं आहे. या कामासाठी लागणारा भविष्यातला निधी किंवा जे जे लागेल ते देण्यासाठी मी तुमच्या सोबत असेल, कुठलीही अडचण नाही. आणि बनतेजी तुम्ही धर्मगुरू आहात, आम्ही खूप छोट्या कुटुंबातून आलो. मी आता आमचं भानू पोलीस पाटील आहे, पाटलाच्या गावातला पाटील आमच्या बरोबर शिकायला होता. कुठे भानू गेला काय? हे चोखा सौंदर्य, आम्ही एका शाळेत शिकलो. ते चोखा सौंदर्य आम्ही एका शाळेत शिकलो. मार्ग बदलला, शेवटी विचार झालाय ते प्रकाशजी आंबेडकरांच्या पक्षात. कदाचित माझ्याकडे असते तर सुदामाबासारखं जिल्हा परिषद सदस्य झाले होते. मी म्हणलं होतं त्यांना तिकीट देतो, 1 रुपया खर्चायचं नाही. जिल्हा परिषद लढा, पंचायत समिती लढा, आणि माझ्या वाट्याला जिल्ह्यातलं सगळं रिझर्वेशन आलं. 9 जिल्हा परिषद सदस्य राखीव माझ्या मतदारसंघात आले, पंचायत समितीचे 12 सदस्य माझ्या मतदारसंघात आले, आणि ह्याकडे त्याकडल्या निवडून आले. हे आबा उभाच राहत होते, माझ्या दोन्ही सर्कल मध्ये निवडून आले. पण सौंदर्याची निष्ठा आहे. त्यांनी सांगितलं मी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याशी माझी बांधिलकी आहे, मी प्रकाश आंबेडकरांसोबत आहे, मी आयुष्यभर त्यांच्या बरोबर आहे. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पण सदस्य, सभापती, आमचा शहाजी राक्षे मिस्त्री काम करीत होता, दलित समाजाचा कार्यकर्ता आहे. मी त्याला समाज कल्याण सभापती केले. हे तर सगळ्यात सिनियर राहिले असते, पण शेवटी त्यांनी त्यांचं तत्व सोडलं नाही. कोणी कोणत्याही पक्षात असा, पण समाजाचं काम करणं कार्यकर्त्यांचं, राजकीय क्षेत्रातल्या लोकांचं काम असतं. माझ्या आयुष्यात मी 1 रुपयाची दारू पाजली नाही. कोण 1 रुपयाची नाही पाजली. निवडणुकीत दारू पाजली नाही. एकही गावात बोकड्या दिलं नाही, एकही गावात कोंबडं दिलं नाही. मी नगर सेवकाला जितके पैसे लागतात तितक्या पैशात निवडून येतो. आमचे कार्यकर्ते शिव्या जातात, याचा हात जड आहे, पैसे काढीत नाही, दारू वाटीत नाही, बोकडे कापत नाही. मग या कार्यकर्त्यांचा आरडाओरडा पाहून कधी बायको आरडती, कधी पोरगं आरडतं. सोडा हात मोकळा, सोडा हात मोकळा. 1000 अंगणवाड्यावर बाया लावल्या, पैसे घेतले नाही. 40 कोटीचे पत्र वाटले. आता त्या गावचा सरपंच आहे, त्या गावचा कार्यकर्ता आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्याही समाजाचा आहे, तांड्यातला आहे, दलित आहे, त्यांना सगळ्यांना पत्र वाटप केले. हल्ली भाव ठरलेले 5%, 10%, 15%. अजून काही आपला ऐक 100 रुपये घेतो कधी कोणाकडून. यांना एक सभागृह दिला होता 10 लाख रुपयाचं. अर्जुनरावनं 10 कोटी रुपये मागितले. भगवानराव यांनी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी 10 कोटी रुपये मागितले. 8 दिवसाच्या आत दिले परतूरला 10 कोटी. आता ते 10 कोटीचं सभागृह होईल तेव्हा भंतेजीच्या हातून त्याचं लोकार्पण करू. मी तुम्हाला मंठ्याच्या सभागृहाला, मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाला 10 कोटी रुपये दिले. तिथलच्या दलित कार्यकर्त्यांनी सांगितलं भाऊ आपल्याकडे करा. मराठवाड्यात 2 आले, दोन्हीचे दोन्ही मी एकट्यानंच आणले. मुख्यमंत्र्यांच्या जवळचा, अर्थमंत्र्यांच्या उशा पायथ्याचा, त्याच्यामुळे निधीला काही अडचण नव्हती. तुमच्या म्हणण्यावर 10 कोटीचं वसतिगृह, मंठ्याला 10 कोटीचं वसतिगृह. तुम्हाला मंठ्याच्या वसतिगृहाला बोलवलं मी. अरे ह्याला 10 कोटी रुपये देऊ शकतो तर तुम्हाला 50 लाख 25 लाखाची काय अडचण आहे. आणि मंत्री झालं तर तुम्हाला देईल ना, काय जे करायचं ते करा, काय अडचण नाहीये. आणि कधीही चिठ्ठी द्यायचं काम नाहीये. साहेब झोपलेत, साहेब मीटिंग मध्ये आहेत, साहेब दौऱ्यात आहेत, फाटक्यातला फाटका माणूस मला फोन करू शकतो. आमची झोपडपट्टीतली दलित समाजाची 80 वर्षाची महिला मला फोन करू शकते, संदेश पाठवू शकतो, आणि मी सगळ्यांना रिप्लाय देतो. मी सांगितलं तुम्हाला, मी खूप शिव्या खातो निवडणुकीत, पण शेवटी मतं मलाच देतात. कोणाला देतील? दुसरं आहेच कोण? काम करणारा कार्यकर्ता आहे. लग्नात आहे, मौतीत आहे, सप्त्यात आहे, दलित असो, मुस्लिम असो. आता इथं 50% मुस्लिमाचं गाव आहे. या गावात
मुसलमानाचे 5 लोक निवडून आले पोरं सगळ्या गल्ली बोळात सिमेंटचे रस्ते, दलित वस्तीत रस्ते, 300 गावात, सगळ्या गावात सिमेंट रोड, सगळ्या गावात सगळ्यांना फिल्टरचं पाणी प्यायला. आज आष्टीत पाणी सोडलंय, पाणी सोडूनच आलो आम्ही. सगळ्या आष्टीमध्ये 3 कोटी रुपये केंद्राचे आणले. 176 गावाची ग्रीड आहे, 300 कोटीची ग्रीड आहे. 300 गावाला फिल्टरचं पाणी. आमच्या या माया मावल्या बोरवर पाणी भरायच्या, नळ हापसा लागायचं, विहिरीतलं पाणी काढावं लागायचं, पवऱ्यानं शेतून करायचं. पाणी पुरवठा खातं तुमच्याकडेच होतं. हे माणसं काय मधू बिदू सुदामराव हे पाणी भरते का कोणी अर्जुन? तुम्ही कोणीच भरत नाही. आम्ही आमच्या घरी कधीच पाणी भरलं नाही. मात्र या मतदारसंघामध्ये दारू जरी पाजली नसली, बोकडे जरी दिले नसले, तर 300 गावच्या महिलांना जे पाण्याचा त्रास होता, पाणी 2-2 किलोमीटरहून आणावं लागत होतं, मोर्चे काढावं लागत होते, आता 176 गावात फिल्टरचं पाणी गेलेलं आहे. असं नाहीये की हे पाटलाला पाणी, हे ओबीसीला नाही, हे पाटलाला पाणी, दलिताला नाही, सगळी माणसं 5 लाख लोक माझी आहे. निवडणुकीच्या वेळाला जाऊ द्या, ज्याला जिकडं तिकडं जाईल, मतदान कुठं करायचं तर करील. ते राजकारणाचा खेळ आहे. पण ही सगळी माणसं, सगळा समाज आमचा आहे, माझा आहे. आणि लहान कुटुंबातून आल्यामुळं गरिबीची जाणीव आहे बनतेची. आज 300 गावाला दलित वस्तीत सभागृह करणं, 300 गावाला आज 50 सभागृह आणले मी मुख्यमंत्र्याकडून, उपमुख्यमंत्र्याकडून 50. आणि दलित समाजाच्या वस्तीतच बांधायचे ते सगळे 50चे 50. आणि या आठवड्यात सगळं उद्घाटन आहे. डेप्युटी इंजिनियर, आमचे कार्यकारी अभियंता, कॉन्ट्रॅक्टर सगळे इथे 50 सभागृह 10 कोटी रुपये आणलेत. आणि हे सगळे दलित वस्तीत बांधायचे. तिथे बसायला जागा नाही. लग्न आहे, आंबेडकर जयंती आहे, साठे जयंती आहे, शिवाजी महाराजांची जयंती आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे, राष्ट्रपुरुषांच्या जयंती आहेत, गरीबाच्या आमच्या दलित वस्तीतल्या मुलींचे लग्न कार्य आहे, साखरपुडा आहे. ह्यांना न मागता मी हे 10 कोटी रुपये आणले आणि आता ही सगळी कामं सुरू करायची. आणि म्हणून गेली 30 वर्ष हा समाज मला आशीर्वाद देतो. मी गोरगरिबाच्या आशीर्वादानं निवडून येतो. आणि म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न केला. 300 गावात डांबरीकरणाचे रस्ते, 300 गावात, प्रत्येक गावात 1, 2, 5 सभागृह सगळ्या समाजासाठी. प्रत्येक तालुक्यात बघा तुम्ही, आमच्या मतदारसंघात 13-33 केवी केल्या. आमच्या 40 गावाला एकच 33 केवी होता. आष्टीला, लोणीला 33 केवी झालं, इकडं हातगावला 33 केवी झालं, कारळ्याला 33 केवी झालं, सोयंजाण्याला 33 केवी झालं, वरफळला 33 केवी झालं, 13-33 केवी. विजेसाठी 220 केवी. रस्त्याचं जाळं, पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं जाळं, विकासाची कामं, 5,000 कोटी रुपयाची कामं मी मंत्री असताना केली, सर्व समाजाची केली. आणि आष्टी सारख्या गावात सुद्धा मला 80% दलित समाज मतं देतो, आशीर्वाद देतो, मतही देतो. मी मधुकर मोरेच्या घरी भेटायला गेलो, त्यांच्या वडिलाला. मधुकर मोरेंचे वडील आमच्या गावाला रोडवर मुरुम टाकायला होते, आपण त्याला गँगमन म्हणतो. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांनी रडत रडत मला मिठी मारली की तुम्ही खूप गरिबीच्या कुटुंबातून आलात आणि माझं दुखायला, माझी तब्येत बरोबर नाही. त्यांचं सगळं कुटुंब त्या दिवशी घरून आलं. मी गेल्या गेल्या ओळखीलं. त्यांनी विचारलं, मला ओळखलं का? म्हणलं तुम्ही मधुकरचे वडील आहे, आमच्या गावात तुम्ही काम केलेलं आहे रोडवर. म्हणजे सर्व बसा. आणि म्हणून विकासाची कामं 5,000 कोटी रुपयाची माझ्या मतदारसंघात मी बनतेची केली. आता मी केंद्राचे पैसे आणलेत, राज्याचे पैसे आणलेत आणि 300 कोटीचे उद्घाटन आहे. 300 कोटीचे या 15 दिवसात ही सगळी कामं चालू करायची. मध्येच आता आरक्षणाची लढाई सुरू झाली. राजकीय विषय नाहीये, हा कार्यक्रम वेगळा आहे. टीव्हीवर पाहून पाहून डोके बधीर झाले. जाती जातीत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. समाजात विष पेरण्याचं काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये तुकडे पडतील की काय, गावागावात लोकांच्या हातात लाठ्या काठ्या येतील की काय, अशा प्रकारचं भीतीचं वातावरण आहे. म्हणजे समाजाला लढवण्याचं, कळवंडी लावण्याचं काम जे चालू आहे. बांधवांनो, ओबीसी असेल, मराठा असेल, दलित असेल, मातंग असेल, चांभार असेल, कुंभार असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, ख्रिश्चन असेल,
आपण राष्ट्रावर प्रेम करणारे लोक आहोत आणि कोणाला आरक्षण द्यायचं तर देशाची राज्यघटना ठरवेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना ठरवेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला डावलून जर काही केलं तर त्याच्यात 15 दिवसामध्ये सुप्रीम कोर्ट स्टे देत असते आणि म्हणून घटनेपेक्षा कोणी मोठं नाही, सुप्रीम कोर्ट सुद्धा नाही, केंद्र सरकार सुद्धा नाही, राज्य सरकार सुद्धा नाही आणि घटनेत जे आहे तेच होईल, कोणी काही सांगू द्या आणि वरच्या लोकांनी काही बोलू द्या, त्यांच्या कळवंडीकडे जास्त लक्ष देऊ नका, आपल्या गावाचं वातावरण खराब करू नका. आपण सगळे प्रत्येकाचं रक्त हे लाल आहे, प्रत्येकाचं असं आहे का याचं रक्त भगवं, याचं रक्त हिरवं, त्याचं रक्त निळं, त्याचं निघतं काळं, असं नाहीये. आपण सगळे एक आहोत. मात्र समाजामध्ये कुठली फूट पडू नये. हा अखंड हिंदुस्थान आहे. हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, लोणीकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. कोणी सांगतं की हे सत्याचे लोक जे आहेत आताचे मोदीजींचं सरकार आहे किंवा महाराष्ट्राचं सरकार आहे, घटना बदलणार आहे. कोणाचा बाप घटना बदलू शकत नाही, कोणाची हिंमत नाहीये, घटना कोणीही बदलणार नाही. पण राजकीय लोक बेताल बडबड करत आहेत, कोणाचीही घटना बदलण्याची हिंमत नाही. आणि म्हणून आज जनतेजी आपण आलात, मी आपलं भाषण त्यावेळेला ऐकलं. राहुल या कार्यक्रमाला आला होता आपल्या, आता राहुलचा पडला तो विमानामध्ये चक्कर येऊन आणि छोटा फ्रॅक्चर झालाय. आज त्याचं दवाखान्यातून सुट्टी झाली आणि त्याचं फ्रॅक्चर होतं, त्याच्यामुळे तो इथं नाहीये. पण त्याने सांगितलं की भाऊ मी उद्घाटनाला जातो आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष निधी द्यायची वेळ आहे त्यावेळेला तुम्ही जा. आणि भगवानराव तुम्ही आमचा सगळ्यांचा सन्मान केला. आज ते DYSP राजू मोरे नाहीयेत, ते बिचारे खूप तळमळ करत होते. भगवान खूप पोरगा चांगला आहे. भगवान जितकं आरडाओरडा करतो, जितकं शिव्या देतो, तितकं प्रेमही करतो. आणि योग आला, खरंच तुला बघितलं, खूप चांगला मुलगा आहे. तुझं जे काही स्वप्न आहे, तुला जे समाजासाठी, जातीसाठी आणि आपल्या हाडामासाच्या लोकांसाठी करायचं आहे, त्याला पूर्ण माझं पाठबळ आहे. म्हणते जी आमचं निमंत्रण स्वीकारलं, आपण आलात या सभागृहाचं उद्घाटन करायला. भविष्यातही मी जर मंत्री झालो तर मराठवाड्यातलं, जालना जिल्ह्यातलं चांगला प्रोजेक्ट आपण करूया. सुदामराव प्रधानांनी पुढाकार घेतला होता. तुम्ही मायावतीच्या पक्षात होते, भाजपमध्ये नव्हते. त्यावेळेला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करायचं ठरवलं. तो मराठवाड्यातला सगळ्यात चांगला पुतळा आपण उभा केला. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभा राहिलो. काय दिलं, काय पुरवलं काही सांगणार नाही, पण आमची जी ताकद आहे ती पूर्ण सगळ्या पदाधिकाऱ्यांची तुमच्या बरोबर जोडली आणि त्यातून तुम्ही माझ्याकडे आला. रामदासजी आठवले साहेबांच्या हातून आपण त्याचं लोकार्पण केलं पुतळ्याचं. गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण होतं आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले होणार होते. मात्र मध्येच मुंडे साहेबांचं निधन झालं आणि 1 वर्ष आम्हाला पुतळा झाकून ठेवावा लागला. शेवटी आम्ही बसलो, मुंडे साहेब तर नाहीयेत, आता रामदासजी आठवले केंद्रात मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते लोकार्पण झालं आणि त्या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होतो. जसं पुतळ्याचं स्वप्न होतं या भागाचं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं. तसा हा प्रोजेक्ट सुद्धा आपण पूर्ण करूया. मी पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. इथं आपण सगळे सरपंच दोन्ही सर्कल मधले आलात, आपले आभार मानतो. माता भगिनींचे आभार मानतो. आणि भगवानरावला परमेश्वराने शक्ती द्यावी, ताकद द्यावी, चांगलं काम त्याच्या हातून घडावं. त्यासाठी आयुष्यभर मी तुझ्या सोबत आहे. पक्ष कोणताही असो, मी इथून पुढच्या काळामध्ये तू जे सांगितलं तिथं माझी ताकद लावील. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. नाही इकडे या, इकडे अलीकडे सर्वांचं मन जिंकणार या ठिकाणी आश्वासन दिलं. सर्व समाज बांधवांना सूचना करत जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आपल्या सर्वांचे लोकनेते आज आपल्यामध्ये आहेत आणि खूप छान असं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आश्वासने दिलं. मी या ठिकाणी सन्मान्य भाऊ यांच्या हस्ते जे उपोषण करते आहेत यांचं स्वागत व्हावं अशी अपेक्षा करतो.
मी विनंती करेल रानूजी कांबळे, सखारामजी कांबळे, अंबादासजी मोरे, संगीताताई मोरे, आशाताई थोरात यांनी इकडे यायचा. यानंतर शेवट आपल्याला धर्मगुरू भंते काश्यपली हे मार्गदर्शन करतील. नाही नाही जा तुम्ही जा आपले सनी भाऊ गायकवाड यांचा सत्कार राहुल भैया करतील. उशिरा आले जोरदार टाळ्या. फार छान काम आहे त्यांचं भरपूर मध्ये आपल्या समाजासाठी. चला अमोल साळवे, आशाताई थोरात, संगीताताई मोरे. मी सूचना करेल निर्मलाताई पांढरगडे ह्या या सगळ्यांना, या दोघींना हार अर्पण करते, हार घालतील आणि त्यांचं स्वागत करतील. यांच्याकडे हार दे. अण्णा काकाकडे हार दे. तुम्ही उभे राहा जरा. ठीक आहे चला चला तिकडे जा हार आहे तिकडे जा हार आहे जा हार घाला का तुम्ही हार घाला. खूप खूप धन्यवाद. राहुलजी कांबळे यांचं या ठिकाणी भाऊच्या वतीने स्वागत करण्यात यावं. तर रोहिदासजी कांबळे, प्रकाशजी कांबळे, मारुतीदादा गायकवाड, चला किरण वाघमारे, शाहूजी आव्हाड, दीपकजी भडरगे, चला गणेशजी गायकवाड, अर्जुनजी गायकवाड, शिवरंगाताई सोळंके, गायबाई मोरे, यांचा सत्कार संगीताबाई मोरे करतील. जोरदार टाळ्या वाजवा. सर्वात खरोखर त्याचबरोबर स्वतः उपोषण करते भगवानजी कांबळे साहेब यांचाही स्वागत आणि सत्कार करावा. उपोषण करते अमोल साळवे यांचंही स्वागत करावं. झालं चला चला बस झाला आता स्वागत झाले. आता आजी पुढे सारखा पोट तर कोणाची निघली, पोट निघली सत्काराच्या नावात. हा किती वय जास्त आमुषान पौर्णिमेच्या मध्ये आहे का? आखाड श्रावणाच्या मध्ये. चला काढा फुट बस झाले. ह्या आता भंतीची भाषे आवडा या ठिकाणी सन्माननीय मोदीकर साहेब यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांचा सत्कार स्वागत होत आहे. लक्ष्मीजी कांबळे यांनी या ठिकाणी रोज येऊन वंदनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. यांचे स्वागत या ठिकाणी आशाताई थोरात करतील. खूप गुणाचे मार्गदर्शन या ठिकाणी आता आपल्याला ऐकायचं आहे. आपले धर्मगुरू भंते काश्यपली ज्यांना आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहेत त्या ठिकाणी मी सूचना करेल व विनंती करेल की आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं. आपण
सर्व उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी मनापासून खरोखर पुनश्च मी स्वागत करू इच्छितो. त्यांना दिसत नाही इकडे. आपण फार वेळ झाला या ठिकाणी बसलेलो आहोत आता झालं ना स्वागत. आता काय आणि आपण सर्वांनी या ठिकाणी सन्माननीय लोणीकर भाऊ यांचं आताच मुलाचं मार्गदर्शन भाषण या ठिकाणी ऐकलेलं आहे. खरोखर फक्त नेता नसून जर लोकनेता असावा तर सन्माननीय लोणीकर साहेबांसारखा असावा आज मला सांगायला आनंद वाटेल. कारण भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून अनेक वर्षापर्यंत या आपल्या मंठा आणि परतूर संघातील दलित वस्त्यांमध्ये सभागृह नव्हते, स्मशानभूमी नव्हत्या. पाण्या पावसात जर अंत्यविधी करायची असेल तर मोठा प्रश्न निर्माण होत होता. परंतु भाऊने आता सांगितलं की मी गोरगरीब कुटुंबातून आलेला पुढे माणूस आहे. भाऊने जर सगळ्यात मोठं आता काम केलं असेल तर आता त्यांनी सांगितलेलं आहे 300 गावामध्ये सभा मंडप आणि स्मशानभूमी बांधायचं काम केलेलं आहे सन्मान्य लोणीकर भाऊनं. सगळ्यांनी या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. हे अभिमानाने भाऊचं काम सांगितलं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने या परतूर मंठ्यामध्ये जर ऐतिहासिक कोणतं काम असेल भाऊनं केलेलं तर मला अभिमानाने सांगावं वाटेल की हा जो रस्ता आहे पंढरपूर शेगाव मार्ग हा सत्तेत असताना भाऊने आपल्यासाठी आणला आणि मुंबईचा माणूस त्या ठिकाणी इथे जर बसून आला तर त्याच्या पोटातलं पाणी पण हलणार नाही एवढा चांगला रस्ता त्या ठिकाणी आपल्याला आष्टीपास पर्यंत आणून दिलेला आहे. त्याच्यानंतर मराठवाड्यातली सगळ्यात मोठी वॉटर ग्रीडचा प्रकल्प आपल्याला या ठिकाणी आणलेला आहे. आणि भाऊ या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगेल आपलं अभिनंदन आभार व्यक्त करेल की आपण 16 गावाला या ठिकाणी रोडबन योजनेमध्ये बसवलं आणि या गावाला जो झालेला विकासाचा कॅन्सर होता पूर्वीच्या सरकारने केला होता त्याचं ऑपरेशन आपण या ठिकाणी रोडबनची योजना आणून केलं आणि प्रत्येक गावामध्ये फार मोठं चांगलं या ठिकाणी काम केलं. त्यामुळे भाऊचं मी अभिनंदन करेल. या ठिकाणी भंती काश्यपले यांना मी विनंती करेल आपण प्रस्तावित करावं. सगळ्यांना जोरदार टाळ्या वाजवायच्या. आता आहे आता इकडे या त्याला ऐकू इकडे त्यांना बघू द्या. भीमा कोरेगाव आणि महाराजांचा एक अद्भुत शौर्यशाली इतिहास आहे. देवपूजा न आवडे त्याला तिथे पैजाराचे काम अधमाचे तो अधम तुका म्हणे. संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध त्याचा संपूर्ण मानव जातीला दुःखमुक्त करणारा सद्धम्म त्या सद्धम्माला आपल्या उराशी बाळगून त्या सद्धम्माचं पालन करून तो सद्धम्म बहुजनांपर्यंत पोहोचवणारा त्यांचा पूजनीय वंदनीय असा भिक्खू संघ या जगातील 3 महान रत्नांना त्रिवार अभिवादन करतो. ज्यांनी आपल्याला हे 3 रत्न दिले असे 21व्या शतकातील बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळ्या महान मानवाला जन्म दिला ती भीमाई, ज्यावेळ्या महान मानवाला विद्वत्तेच्या उच्च शिखरावर पोहोचला ती रमाबाई आंबेडकर, विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाबाई हात लावू नका अन्यथा तुमचे हात कलम करण्यात येतील असा इशारा गनिमांना देणारे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता महाजिजाऊ छत्रपती संभाजीराजे आणि ज्यांनी ज्यांनी समाज कल्याणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा सर्व महान मानवांना त्रिवार अभिवादन करून और शुरू करता हूँ अल्लाह ताला के निंदानु पाक नामों से जिन्होंने हमारे दिलों को ईमान के नूर से मुनव्वर किया, ऐसे हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब को सस्ता करते हुए और उपस्थित सभी मेरे मुसलमान भाइयों को अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकatuhu आणि उपस्थित तमाम आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम. जय भीम. भाकरी खाल्ल्या नाही काय मंडळी? आज ज्या सुवर्ण संधीची आपण वाट बघत होता, ज्या गोष्टीसाठी आम्ही डोळ्यामध्ये तेल ओतून वाट बघत होतो ती गोष्ट या ठिकाणी घडत आहे आणि असा सोन्याचा देखणा सोहळा या ठिकाणी आज आता संपन्न होत आहे.
ही जेवढी जनता आहे, ही जनता या ठिकाणी कशासाठी जमलेली आहे? बंदे कश्यपले असतील, सन्माननीय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब असतील, त्यांची पूर्ण टीम असेल, तमाम आंबेडकरी जनता असेल, ही या ठिकाणी कशासाठी जमलेली आहे? हा कोणता संघर्ष आहे? ज्या संघर्षाला सोन्याचा मुलामाल करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आष्टीचा आहे आणि या संघर्षाला पेटवणारा, या महाराष्ट्रामध्ये या संघर्षाची वाट पेटवणारा, या महाराष्ट्रामध्ये जर कोणी ढाण्या वाघ असेल, पॅंथर असेल, त्याचं नाव भगवानदादा कांबळे आहे. ज्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये मी अनेक आंदोलनं बघितली, नामांतराचा लढा बघितला, दलित हत्याकांडाच्या विरोधातले आंदोलन बघितले. लोणीकर साहेब, मी स्वतः 100 तास अन्नत्याग उपोषण केले. सन्माननीय जरांगे पाटलांचे आंदोलन आम्ही बघितले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक सभागृहासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवून, अंगावरती केसेस घेऊन, वादळ ऊन, वादळ वारा, पावसाचं आंदोलन करणारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहासाठी जेलाच्या भाकरी खाणारा जर कोणी योद्धा असेल, पॅंथर असेल, त्याचं नाव भगवान कांबळे आहे. आणि हा संघर्ष आमचा कशासाठी आहे? सन्माननीय आमचे लोकनेते बबनरावजी लोणीकर साहेबांना मला सांगायचं आहे, साहेब, आमचा संघर्ष नेमका कशासाठी आहे? आमचा समाज नेमका कोणता समाज आहे? 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि आम्ही एका प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेतून बौद्ध धर्माच्या वट्यामध्ये आलो. अरे गावाच्या कुसाबाहेर राहणारी जात आमची, ज्या ठिकाणी मुंगीला साखर आणि गायला भाकर मिळायची, आमच्या सावलीचा विटाळ होता. आमच्या आई बहिणीला चापकाचे फटके दिले जायचे, चौरट्यावर आम्हाला मारलं जायचं, आमच्या आई बहिणीच्या आबूरची लक्तर वेशीवर टांगली जायची, आम्हाला खायला भाकर मिळत नव्हती. अरे बाबासाहेबांचा जन्म झाला आणि आमचा समाज हा राजवाड्यात आला. संघर्ष करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह या ठिकाणी झालं पाहिजे. या ठिकाणी आम्हाला नक्षलाईट तयार करायची नाही, या ठिकाणी आम्हाला बॉम्ब बनवायचे नाही, या ठिकाणी आम्हाला दारूचे, मटणाचे, टपऱ्याचे दुकाने टाकायचे नाही. तर साहेब, आम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? या भगवान कांबळेला, राहुल कांबळेला, इथल्या तमाम आंबेडकरी जनतेला, या आष्टीच्या तमाम बौद्ध उपासक उपासिकांना नेमकं काय करायचं आहे? या ठिकाणी यूपीएससी, एमपीएससी या माध्यमातून मुलांनी अभ्यास केला पाहिजे. मुलं कलेक्टर झाले पाहिजे, IAS झाले पाहिजे, IPS झाले पाहिजे, वकील झाले पाहिजे, फौजी झाले पाहिजे. त्यांनी भारताचे चांगले निर्माण केले पाहिजे, ते प्रशासकीय अधिकारी झाले पाहिजे. त्यासाठी आम्हाला सामाजिक सभागृह पाहिजे, त्यासाठी आम्हाला वाचनालय पाहिजे, त्यासाठी भगवान दादाचा लढा आहे साहेब. अरे एखाद्या बाहेर ठिकाणाहून एखादा भंतीजी आमच्यासारखा आला, लोकांच्या घरामध्ये भिक्षू राहत नाही, भंतीची राहत नाही, त्या भंतीच्या राहण्याची सोयीसाठी एखादी रूम या ठिकाणी भिक्खू संघाचा भिक्खू निवास बांधलं पाहिजे, ही मागणी आमच्या भगवान दादाची होती. या ठिकाणी जे गोरगरिबांचे तुम्हाला माहिती आहे, तिथे ते मंगल कार्यालय आहे. मंगल कार्यालयाचे रेट चालले 30,000, 50,000, 1,00,000 रुपये असे मंगल कार्यालयाचे रेट आहेत. या ठिकाणी एखादं मोठं सामाजिक सभागृह बांधलं, लग्नाचा हॉल बांधला, तर आमचे मुस्लिम बांधव जे सातत्याने आमच्या समाजाची, सगळ्यांची, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, इसाई, जैन सगळे आपण एकच आहोत. आमच्या मुस्लिम बांधव असतील त्याच्यातही गरीब आहेत. मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे, आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, त्याच्यामध्येही गरीब लोक आहेत. आमच्या समाजामध्ये गरीब लोक आहेत साहेब. त्यांच्यासाठी एक लग्नाचा हॉल व्हावा, जेणेकरून त्यांना एकदम क्षुल्लक पैशामध्ये त्यांना ते उपलब्ध होईल. त्या लग्नाच्या हॉलची मागणी आम्ही ठिकाणी करतोय. त्यासाठी हा सभागृहाचा लढा आहे. मंडळी, हा सभागृहाचा लढा आमच्या अस्मितेसाठी होता. या सभागृहाच्या जागेचा लढा आमच्या अस्तित्वासाठी होता. या सभागृहाचा लढा काही पैसे खाण्यासाठी नव्हता. बबनराव लोणीकर साहेबांच्या घरी जायचं आणि साहेबांना म्हणायचं काय 50 लाख 1 कोटी देता का, त्यातले सेटलमेंट करू, असा भगवान दादा नाही आहे. मी स्वाभिमानानं सांगतो, या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये लय पॅंथर बनते काश्यपने बघितले. बनते काश्यपली पण एक पॅंथर आहे, त्याचा बाप सुद्धा पॅंथर होता. बनते काश्यपली हा विहारामध्ये बसून बुद्ध पूजा करणारा बंदीजी नाही. बनते काश्यपली
हा बुद्धवंदना घेऊन फक्त पूजापाठ करणारा बनते कश्यपली नाही, तर बनते कश्यपली जर माझ्या समाजावर अन्याय अत्याचार झाला तर हातामध्ये दानपट्टा घेऊन जातीवादी समाजकंटकांची मुंडकी छाटणारा बनते कश्यपली आहे, हे लक्षात घ्या. हा लढा आमचा कशासाठी होता, हा लढा आम्हाला का करायचा होता. या महाराष्ट्रामध्ये मी अनेक पॅंथर बघितले, या भारतामध्ये मी अनेक पॅंथर बघितले, परंतु स्वतःच्या आत्मसन्मानासाठी 1 रुपया न घेता लोणीकर साहेब कोणाची कुठल्याही प्रकारची तडजोड न करता आमच्यामध्येच असणाऱ्या गद्दारांना वारंवार तोंड देऊन आमच्यामध्ये समाजामध्ये जे निर्माण झालेले जातीवादी समाजकंटक आहेत, दलाल आहेत, भडवे आहेत, त्यांना तोंड देत 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 स्वाभिमानाने संघर्ष करणारा या महाराष्ट्रात जर कोणी पॅंथर असेल त्याचं नाव भगवान दादा कांबळे आहे, हे स्वाभिमानाने या ठिकाणी सांगतो. आम्ही तर दुय्यम स्थान आहोत. ज्यावेळेला राहुल दादाला, भगवान दादाला 153 मध्ये उचललं पोलीस प्रशासनाने, सन्माननीय डीवायएसपी मोरे साहेब असतील, आमचे नागवे साहेब असतील, आमचा वाघमारे दादा असेल, डीवायएसपी मोरे साहेबांचा ड्रायव्हर, सर्व पोलीस प्रशासनाने साहेब सुंदर प्रकारचं सहकार्य केलं. त्यांनी सुद्धा खूप वेळा आम्हाला सहकार्य केलं. परंतु या महाराष्ट्रामध्ये जी वाट पेटवली, 365 दिवस 1 वर्ष ज्या लढ्याला लागले, तो लढा लढणारा एक मात्र कोणी पॅंथर असेल त्याचं नाव भगवान दादा आहे, त्याचं नाव राहुल कांबळे आहे, त्याचं नाव तुम्ही सर्वजण जे आंदोलनामध्ये बसले. मला या ठिकाणी सन्माननीय बबनरावजी लोणकर साहेब या ठिकाणी आले, त्यांच्याबद्दल 2 शब्द या ठिकाणी भैया आले तर राहुल भैया, तेव्हा पण मी हेच बोललो होतो, मी राजकारण माझा विषय नाही, राजकारणावर साहेब मी बोलत नाही, परंतु एमपीएससी यूपीएससीचा विद्यार्थी असल्या कारणानं मला समजते राज्यघटना काय आहे, मला समजते साहेब लोकप्रतिनिधी कशाला म्हणतात. मी कोणत्याही पक्षाला मानत नाही, माझा कोणता पक्ष असेल मला कोणाशी काहीही घेणे देणं नाही, माझा सामाजिक क्षेत्र आहे आणि सामाजिक क्षेत्रासाठी मी काम करतो. परंतु तमाम आंबेडकरी जनतेला या ठिकाणी लाईव्ह करा, रेकॉर्डिंग करा, मला काही फरक पडत नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो लोकप्रतिनिधी कशाला म्हणतात. ज्याच्याकडे आपण आपलं घराणं मांडून गेलो, ज्याच्याकडे आपण आपलं दुःख सांगायला गेलो, आपल्या समस्या सांगायला गेलो, ती जर समस्या तो ऐकत असेल आणि त्याचं निवारण करत असेल तर तो आपला लोकप्रतिनिधी होय. आणि तो आपला लोकप्रतिनिधी म्हणजे सन्माननीय बबनरावजी लोणकर साहेब आहेत. अरे जो आमच्या कामाला येईल तो आमचा नेता, जो आमचं म्हणणं ऐकन तो आमचा नेता. ही जागा जर कोणामुळे भेटली असेल, त्या जागेच्या संघर्षाला जर सोन्याचा मुलामा जर कोणी चढवला असेल तो लोणीकर साहेबांनी आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि आपल्याला त्यांच्यासोबत उभं राहायचं आहे, कारण की जो आपलं दुःख निवारण तोच आपला माणूस, जो आपले म्हणणं ऐकून घेईल. आपल्या समस्या ते पाण्याच्या असू द्या, मंदिराच्या असू द्या, सभागृहाच्या असू द्या, मस्जिदीच्या असू द्या, जनरल कुठल्याही समस्या असेल त्या समस्याचं जर निवारण जर आपला लोकप्रतिनिधी करत असेल, आमदार करत असेल, खासदार असेल, तो भाजपचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, वंचितचा असू द्या, मला राजकीय पक्षाची काही घेणे देणे नाही. परंतु तो जर तुम्हाला न्याय हक्क मिळवून देत असेल, तुमच्या समस्या सोडत असेल तर तोच तुमचा नेता होय. आणि तो नेता म्हणजे सन्माननीय बबनरावजी लोणकर साहेब. जास्त काही न बोलता एवढंच बोलेल की हा जो संघर्ष झाला साहेब, या संघर्षाला खूप वेळ लागला, ही फार मोठी शोकांतिका आहे. आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही, मतभेद झाले, डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला नाही, त्याच्यामुळे थोडा विलंब झाला. परंतु या संघर्षाचा जर कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह आष्टी याचा प्रणेता जर कोणी असेल, मी ज्याला सन्मान देतो, आदराने माझा मोठा भाऊ, एक लढवय्या पॅंथर म्हणतो, त्यांचं नाव आम्ही भगवानदादा कांबळे म्हणतो. आणि त्यांचा सत्कार मी स्वतः आणि आमचे लोणीकर साहेबांच्या हातून या ठिकाणी, भाऊ पुढे या प्लीज, स्पेशल सत्कार या ठिकाणी भाऊंचा होते आमच्या दोघांच्या हस्ते. सर्वांनी टाळ्याचा कडकडाट भाऊंचं स्वागत झालं पाहिजे. भगवानदादा कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक सभागृहाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बौद्ध धम्माचा, भिक्षू संघाचा, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. जेवले नाही का, मटन खात नाही का भाई? अलीम भाई मिलता नहीं क्या अपने इधर?